पाठ 9 नकाशा प्रमाण. आकृती 9.1, 9.2 आणि 9.3 पहा. आपण लिहिताना हातात पेन्सिल धरतो ती पद्धत आणि चित्रकाराने ज्या पद्धतीने हातात पेन्सिल धरली आहे यात काही फरक जाणवतो तुम्हाला? तसे करण्यामागे उद्देश काय असावा? एवढा मोठा परिसर आणि निसर्ग दृश्य कागदावर कसे बरे रेखाटले असेल? तसंच नकाशाबाबत तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही का की जगातले सगळे देश एवढूशा कागदावर कसे रेखाटले असतील? निसर्ग चित्र आणि नकाशा यातील समान दुवा कोणता? भौगोलिक स्पष्टीकरण. चित्रकार समोरील दृश्याचे अंदाजे प्रमाण घेतो आणि त्यानंतर कागदावर त्याचा आराखडा काढून घेतो. काढलेलं चित्र प्रमाणबद्ध यावं म्हणून चित्रकार हे करत असतो. नकाशे काढण्याआधी सर्वेक्षण केले जाते आणि एक प्रमाण ठरवले जाते. या प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून त्याप्रमाणे पृथ्वी किंवा तिच्यावरील एखाद्या भागाचे नकाशे तयार केले जातात. नकाशा प्रमाणाबाबत छायाचित्र 9.3 मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रयोग करून पहा. तक्ता पाहिलात तर हे लक्षात येईल की प्रत्यक्ष उंची आणि छायाचित्रातील उंची यात फरक आहे. प्रत्येकाची उंची ही एकाच प्रमाणात कमी झाली आहे. नकाशा प्रमाणाबाबत सुद्धा हाच निष्कर्ष लागू पडतो. भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरण समजून घेताना आकृती 9.4 आणि 9.5 पहा. पृथ्वी किंवा काही ठराविक भागांची माहिती आपण पृथ्वी गोल किंवा नकाशाच्या सहाय्याने घेऊ शकतो. नकाशात जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर छोट्या प्रमाणात घ्यावी लागतात. यात भूमिती आणि गणिताचा समावेश होतो. नकाशा अंगाचा त्यासाठी उपयोग होतो. आता नकाशा अंग म्हणजे काय ते समजावून घेऊ. आकृती 9.4 पहा आणि सांगा पाहू मध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. भौगोलिक स्पष्टीकरण. नकाशात 2 बिंदूंमधील अंतर आणि त्यांचं जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यात परस्पर मेळ ठेवावा लागतो. जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर आणि नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर म्हणजेच नकाशाचे प्रमाण. तुम्हाला माहित आहे का की प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी आधी जमिनीवरील अंतर माहीत असणं आवश्यक असतं. ते सर्वेक्षण करताना मोजलं जातं. अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण म्हणून घेतलं जातं. नकाशा तयार केल्यावर ही नोंद नकाशात करावी लागते. त्यामुळे नकाशाचे वाचन आणि जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर समजणं सोयीचं जातं. तुम्हाला माहित आहे का की नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार असतात. पहिलं शब्द प्रमाण, दुसरं अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण, तिसरं रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण. आकृती 9.5 मधील नकाशा पाहिलात तर वरील 3 प्रकारची प्रमाणं त्यात दिलेली आहेत. लिहिणाऱ्याच्या पद्धतीत फरक नीट लक्षात घ्यावा. शब्द प्रमाण. अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर. या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक नकाशासाठी तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दाखवते. अंक प्रमाण. इथे प्रत्यक्ष गुणोत्तर दिले जाते. एकास 60 लाख असे दिल्यानंतर 1 नकाशावरील अंतर दाखवतो तर 60 लाख हे जमिनीवरील अंतर दाखवतो. म्हणजेच जमिनीवरील अंतर नकाशावरील अंतराच्या 60 लाख पट आहे. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असं म्हणतात. रेषा प्रमाण. प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण दाखवले जाते. त्याद्वारे नकाशातील 2 ठिकाणांमधील अंतर मोजता येते. रेषा प्रमाणाचे महत्त्व. अनेक वेळा नकाशे लहान किंवा मोठे केले जातात. मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केले जातात. अशा वेळेस शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण नकाशाच्या आकाराप्रमाणे बदलत नाही. पण जर नकाशावर रेषा प्रमाण असेल तर ते नकाशाच्या आकारमानानुसार बदलते आणि बदललेल्या नकाशाचे प्रमाण तेच राहते. म्हणून भिंतीवरील आणि नकाशा संग्रहातील नकाशांवर रेषा प्रमाण दिलेलं असतं. आकृती 9.6 मध्ये दिल्याप्रमाणे कृती करा. प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर आणि नकाशातील अंतर शोधा. बृहत प्रमाण आणि लघु प्रमाण नकाशे. जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते बृहद नकाशे असतात. शहर, गाव, शेत ही बृहद नकाशांची उदाहरणं होत. एकास 10,000 किंवा याहून लहान प्रमाण असलेले नकाशे बृहद नकाशे म्हणून ओळखले जातात. पहा बरं जमतं का?
आकृती 9.7 मध्ये शॉपिंग मॉल पासून इतर ठिकाणची जमिनीवरील अंतर शोधून तक्ता पूर्ण करा आणि या आकृतीमध्येच लांबी मोजून पाहता येतं का तेही पहा. गणितामध्ये जेव्हा आपण दोन अपूर्णांकांची तुलना करतो तेव्हा ज्या अपूर्णांकांच्या छेदस्थानी छोटी संख्या आहे तो मोठा असतो. नकाशाप्रमाणे अपूर्णांकात नसून ते गुणोत्तर असते. म्हणूनच एकास 10,000 हे बृहत प्रमाण आणि एकास 50,000 हे लघु प्रमाण असं म्हणतात. जमिनीवरील भाग ज्या नकाशात कमी जागा व्यापतात ते लघु प्रमाण नकाशे एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती देण्याकरता लहान प्रमाण वापरून लघु प्रमाण नकाशे तयार केले जातात. जगाचा नकाशा हा लघु प्रमाण नकाशाचं एक उदाहरण आहे. नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये तीनही प्रमाण समजावून सांगितले आहेत, ते नीट समजून लक्षात ठेवा. तुम्हाला हे लक्षात आलंच असेल ना की नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर आणि उजवी बाजू ही जमिनीवरील अंतर दाखवते. नकाशात प्रमाण का दाखवावे लागते याबद्दल काही शंका आली का तुम्हाला? बऱ्याच शंकांचं या पाठाद्वारे निरसन झालं आहे. हे प्रमाण का वापरतात याबद्दल परिच्छेद लिहू शकाल तुम्ही आता, बरोबर? बृहत प्रमाण आणि लघु प्रमाण याविषयीचा तक्ता पहा. पृष्ठ क्रमांक 65 वर दिलेले पहा बरे जमतंय का? यात तुम्हाला दिलेल्या प्रमाणाचं वर्गीकरण करता येईल का तुम्हाला? त्याप्रमाणे नकाशात कसा बदल होईल ते दाखवणं जमेल का? आकृती 9.8 मध्ये एक बृहत प्रमाण नकाशा दाखवला आहे. असे नकाशे तुम्हाला अजून कुठे पाहता येतील? तुम्ही सगळे अत्याधुनिक साधनं सध्या वापरता, आठवलं का? पहा बरं. जगात मापनासाठी वेगवेगळी परिमाणे वापरली जातात. नकाशाचं वाचन करताना त्यामुळे मर्यादा येऊ शकतात. म्हणूनच नकाशावर नेहमी अंकप्रमाण वापरणं उचित ठरतं, कारण अंकप्रमाण हे वैश्विक प्रमाण आहे. पृष्ठ 66 वर दिलेल्या अ आणि ब ठिकाण दाखवा माहिती दिली आहे. ठिकाण दाखवून शब्दप्रमाण आणि अंकप्रमाण दोन्ही लिहा.